सजला, उत्सवातील रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. आजच्या या मंगलदिनी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला सार्वजनिक हायस्कूल विसरवाडीच्या प्रांगणात उपस्थित आपणा सर्वांचे मी खुशी स्नेहपूर्वक स्वागत करते. सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे माझे प्राचार्य व गुरुजन वर्ग आणि कन्यांप्रमाणे चमकणारे माझे मित्र मैत्रीण, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेले दिवस. या महत्त्वाच्या दिवशी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली माझे गुरुजन वर्ग, त्यांचे खूप खूप आभार. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे ना, ते इतके सहजासहजी नाही मिळाले. तर महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे अशा कितीतरी महाराजांनी आपल्या देशासाठी रक्त वाहिले. या सर्व महाराजांना मी नमन करते. नमो मातृभूमी जिथे जन्मले, नमो मातृभूमी जिथे जन्मले, मी नमो आर्यभूमी जिथे वाढिले, मी नमो आर्यभूमी जिथे वाढिले. नमो जन्मभूमी जय जात नामी, नमो जन्मभूमी जय जात नामी. पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि. आज आपण मुक्तपणे श्वास घेतो ते आपल्या वीरांच्या बलिदानामुळे. आजचा हा दिवस आपल्या आठवणीचा आहे. त्यांचा त्यागाचा आदर करत आपण हे चांगले नागरिक व्हावं. या देशासाठी रक्त सांडण्याची किंवा देशासाठी प्राण अर्पण करण्याची संधी नाही, परंतु आपण देशाची सेवा मात्र करू शकतो. खरंच नशीबवान होते ते लोक जे केवळ देशासाठी जगलेच नाही, तर देशासाठी प्राण अर्पण केले. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. आपल्याला देशाची सेवा करायची आहे, तर त्यासाठी एकच मार्ग आहे, ते म्हणजे शिक्षण शिक्षण शिक्षण. जसे आपल्याला आपले शिक्षक आजकाल कष्ट करून शिकवतात, ज्ञान देतात, हीच तर देशसेवा आहे. तसंच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री महेंद्र पाटील सर यांचं लक्ष आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडे असतं. खरंच खूप लाईट असतात, खूप मध्य असतात. थँक्यू सो मच सर. आपल्याला आपला देश विश्वगुरू बनवायचा आहे, तर त्यासाठी एकच मार्ग आहे, ते म्हणजे शिक्षण शिक्षण शिक्षण. सर मला खूप काही बोलायचे आहे, पण ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आणि सर शब्दात व्यक्त करता येते ते खूप काही बोलण्यासारखं असतं, असं मला तरी वाटत नाही. केशरी रंग ठेवला का त्यागाचा मान, केशरी रंग ठेवला का त्यागाचा मान. पांढरा रंग सत्याचा शांततेचा ज्ञान, पांढरा रंग सत्याचा शांततेचा ज्ञान. हिरवा रंग समृद्धीचा आशेचा शान, हिरवा रंग समृद्धीचा आशेचा शान. अशा तिरंग्याला माझा कोटी कोटी प्रणाम.